Vlog 113. राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आत्ता वाजले 6:30. सकाळ सकाळ आपण दररोजच्या प्रमाणे म्हणू नाही शकत आहे, कालच्या प्रमाणे सायकलिंगला आलो. हे बघा सायकल रस्ता. मित्रांनो, मी प्रयत्न करतोय की डेली सकाळी लवकर उठून सायकलिंग करायचं, थोडा व्यायाम करायचा. तर शरीर पण आपलं चांगलं राहील आणि एक आपल्याला चांगली सवय लागेल आणि दिवसभर एनर्जी राहील कामासाठी. आता सूर्य डोळ्यासमोर आहे, माझ्या डोळे अशा अशा करत आहेत, बघू शकता सूर्य. हे बघा सूर्य आणि सायकल. चला आपण जाऊया. मित्रांनो, सायकलिंग करून घरी येऊन आवरून घेतलं. आता बघा नाश्ता करायला बसलोय. नाश्ता करायचंय, जायचंय. करून आज आपल्याला जायचं आहे तळेगाव दाभाडेला, आपल्या रेलिंगच्या साईडवरती. काम नाही तिकडं. चला आता आम्ही नाश्ता करून आवरायचंय. 9 वाजता ट्रेन आहे. आत्ता वाजले 8:30. पटकन उरकून निघूया. मित्रांनो, आम्ही दौंड पुणे डेमोनी आलो. हे बघा ट्रेन मध्ये काही ब्लॉक बनवला नाही, कारण पूर्ण ट्रेन मध्ये गर्दी होती भरपूर. ट्रेन मोकळी आहे. मित्रांनो, आता लोकल आली, आम्ही बसलो आणि निघालोय पुढं. आत्ता मावळ तालुक्यातल्या टाके गावात आले. हे बघा इथं बाजार आहे. मला जात आता भेळ भेटते का कुठं बघून जाऊया म्हणून आलतो. चला बघूया आता भेळ आहे का. बाजार आपल्या घरच्या बाजारापेक्षा इथं सगळा असा रस्त्यानीच आणि गल्ली बोळातूनच बाजार आहे. हे बघा चाललोय बघत. आता कपड्याचे दुकान दिसतात का मला. लेडीज वेअरची एक बाई कुठे आहे पण. चला थोडं स्टँड. चला आपलं माघारी. हे कसलं दुकान आहे. चल तिथंच घ्या पाहिजे होतं माघार. बघ. आता आम्ही गावातून साईडवर चाललोय. हे गावापासून 3 किलोमीटर पुढे साईड आहे. तुम्हाला आता आम्ही पोहोचल्यावर दाखवतो लोकेशन. मस्त लोकेशन आहे हे. मित्रांनो, आपण साईडवर पोहोचलोय बघा. साईडच्या समोर पवन चक्की. पवन चक्की आहे तिथं. हे एक नवीन सोसायटी आहे, प्लॉटिंग पडलेलं आहे. आपली इथं साईड आहे बघा, आपली साईड. मित्रांनो, हे बघा आपलं काम इथं. हे नाही बघा, हे फार्मा काढायचं. हे 2, त्यावरचे 3, एक छोटासा 4. काम हॉल या छोट मस्त बनवले बघा तुम्ही. मग थोडं घराचा टूर देतो. कडे आपण जायला नको. मित्रांनो, हे बघा वरती मस्त मध्ये कसं आहे हे मला माहित नाहीये. मी पहिल्यांदाच बघतोय. हे काहीतरी असं हे मी तुम्हाला माहिती घेऊन सांगेन. हे किती मस्त वाटते आता वरनं तर. आणि या साईडला पण डोंगर आहे.
बघा पावसाळ्या आल्या चालू जा आता आहेच. पाऊस चांगला पडला तरी बघा समोरच धावतं बघा. किती भारी नजारा आहे इथंच. मित्रांनो हे बघा वरती आल्यानंतर एक छोटासा हा हॉल आहे. तिथून एंट्री आहे वरती जायला. इथं पण आपलं रेलिंगचं काम होणार आहे रोयल मध्ये. आणि मी आता जिथे उभा आहे ते देवघराच्या वरती मी हे बघा इथून असं ते अशा प्रकारे होणार आहे. म्हणजे देवघराला इथे अशी वरती कास लागेल म्हणजे देवघराला डायरेक्ट उजेड असं त्यांचं कन्सेप्ट आहे असं वाटतंय. आम्ही मला काय प्लॅन माहित नाहीये पण मस्त प्लॅन आहे. चला आज जातो बाबा. मित्रांनो आमचे फार्मे सगळे होत आलेले आहेत. समीर शेठच्या स्किलचा चांगला उपयोग चाललाय. हे बघा फार्मे आणि समीर शेठ जावा लावा तेवढा जावा. आपल्याला आवरून लगेच निघायचंय लवकर तिथनं. सर आपल्याला आहे 4 वाजता लोकल. 4 वाजता नाही भेटली डायरेक्ट 9 वाजता लोकल आहे. खायला हे म्हणलं कसली शाळा आपल्याकडे तर 2-2 तासाला आहे. जाऊ द्या आपल्याला काम करायचंय. अय बाबा हे बघा कसं चाललंय हे काम. खडंग्या 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 हो उलट हरायला न्यावं करा तुम्हाला कुठे जेवायला खावायला. मित्रांनो फायनली आमचे सगळे फार्मे झालेले काढून. हे बघा हे बघा एक लेवल सगळं. फार्मे का काढावं लागतात कारण जिना आहे ना जिन्याला ना मेजरमेंट घेतात नाही व्यवस्थित. त्यामुळे हे फार्मे घ्यावं लागतात आपल्याला. मित्रांनो आपलं काम उरकत आलेलं आहे आणि फार्मा तर काढून झाला होता पण आपण जाणार होतो. प्रॉब्लेम काय झाला हे बघा इथे डी बॅकर दिसतंय तुम्हाला जिथं ग्लास फिटिंग होते. हे बघा तुम्हाला दाखवतो. अरे थांब बघा हे छोटस डी बॅकर हे जरा शॉर्टेज झालं. आणले होते पण काय आता सापडे ना 10-20 कमी पडलेत. घेऊन येतात तेवढं बसवून जायचं आपल्याला. एवढं पूर्ण आपलं काम होईल. मित्रांनो आता 7:50 झाले. 8ला आहे लोकल. हे मला माहित नव्हतं. आता आम्ही निघतोय पुण्याच्या दिशेने. पुण्याला जाऊन आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस पकडून घरी जायचंय. चला लवकर आता निघूया आपण. मित्रांनो आता केडगाव स्टेशन पोहोचले. हे बघा 11:15 वाजलेत. आता आम्ही गाडी घेऊन आता निघू घरी. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.